मिस्टर फैजान, मला आत नाही बोलवलंय. अजून किती वेळ आहे? तुम्ही बसून घ्या, अजून 2 पेशंट आहेत. मॅडम काय झालं? काय झालं मॅडम? मॅडम काय झालं? गरगरल्यासारखं होतं. सकाळी काय खाऊन नव्हतं आलात की काय? नाही, तसं काही नाही. मग 8 वीक्स प्रेग्नन्सी, 36 वर्ष वय आहे ना तुमचं? हां. बाकी काही ब्लड प्रेशर, डायबिटीज? 5 वर्ष झाली हाय BP आहे, पण औषधं घेतली की नॉर्मलला येते. पण मग अशी 160-100 होतं BP. हां, ते सोनोग्राफीला आली की वाढतं. म्हणजे कितवा इश्यू? दुसरा. रिलॅक्स, काही टेन्शन नका घेऊ. या. काय टेन्शन घेऊ नका, सगळं नॉर्मल आहे. संध्याकाळी येऊन रिपोर्ट घेऊन जा. डॉक्टर एक विचारू? ते पोरगा आहे का पोरगी सांगणार तुमच्या ओळखीतलं कोणी डॉक्टर भेटतील का? कोणी कशा? ते तर मी सुद्धा सांगू शकेन. लय उपकार होतील डॉक्टर. मी खोटं बोलले. मला आधीची एक नाही, आधीच्या 2 पोरी आहेत. आमच्या घरात टेन्शन माझं किंवा माझ्या बाळाच्या तब्येतीचं नाहीये. पोरगा का पोरगी याच आहे. हे सोनोग्राफीचं नुसतं नाव जरी काढलं ना तरी माझ्या छातीत धडधडतं. या खेपेला पोरगा आहे अशी बातमी काढ, तेव्हाच तुझ्यासोबत दवाखान्यात येईल असं माझा नवरा म्हणतो. पण पोरगा पाहिजे. सासूला पाहिजे, सासऱ्याला पाहिजे, नंदला पाहिजे, दिराला पाहिजे, समत्या. काय बाई, भिंतीला पण कान असतं. तसं तर माणसाला बी काळीच असते, पण समधी थोडीच दयाळू असतात. पर तुम्ही काही काळजी करू नका डॉक्टर. या कानाचं त्या कानाला व्हायचं नाही. तुम्ही एक काम करा, उद्या रात्री 10 वाजता तुमच्या नवऱ्याला घेऊन या. चालेल. हे बघा प्रवीण, मुलगा आहे का मुलगी हे समजायला 14 आठवडे जावे लागतात. तुमच्या बायकोचे 8 आठवडे पूर्ण झालेले आहेत, म्हणजे अजून 6 आठवड्यांनी तुमच्या बायकोच्या सोनोग्राफीमधून निकाल लागल म्हणा की. हां, निकालच लागेल. नाही, दोन्ही खेपेलाही नापास झाली हो. म्हटलं या टायमाला रिस्क नको. पोरी बायला वाढवायला पैसा काही वर नाही आलेला. हो, पण या कामालाही खर्च आहेच. काय रेट काय आहे तुमचा? आमचं रेट कार्डच आहे. म्हटलं तर बघा, सोनोग्राफीचा खर्च 1000-1500. पण काय आहे, या कामात धोका पत्करावा लागतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, कामात जोखीम आली की रोकडा सुद्धा वाढवावाच लागतो ना. कधी स्टिंग ऑपरेशन, कधी मध्येच पत्रकारांना बिंग फोडण्याचा पुळका येतो, कधी पोलिसांना सुगावा लागतो, कधी सोशल वर्क कडमडतं. झालं तर कायद्याचा बडगा आहेच आहे. रेट काय ते सांगताय ना डॉक्टर? 50,000 फक्त. हां, दचकू नका एवढं. त्याच्यात ॲबॉर्शनचा खर्च सुद्धा गृहीत धरलेला आहे आम्ही. त्यासाठी आणखी तुमची वणवण नको ना. पण विल्हेवाट तुमची तुम्हाला लावावी लागेल. ते तुम्हीच बघून घ्या डॉक्टर साहेब. कशाला आमच्या मागे नुसती झंझट लावता? हां, त्याचे 2,500 वेगळे. कबूल. आपण जरा 50,000च्या ऐवजी 30-35 मध्ये होतंय का बघा ना. नाही नाही नाही, एक पैसा पण कमी करता येणार नाही. बघा ना, तुमच्या बायकोचं वय हे 35च्या वर आहे, शिवाय ती BP पेशंट. अहो, खरवडताना काय भानगड झाली तर किती भावात जायचं? कुठचा दुसरा शब्द नाही वापरता येणार का डॉक्टर? मग काय खरवडण्याला कुरवाळणं म्हणू का काय? ऐकताना त्रास होतो ना, करून घेताना नाही वाटत लाज? तसं नाही डॉक्टर. तू गप गा. डॉक्टर डन करा. बरं, दुसरी गोष्ट,
सोनोग्राफी झाल्यानंतर मी पेढा किंवा बर्फी म्हणे त्याच्यावरून काय ते समजून जायचं. काय आम्हाला तसं तोंडाने उच्चारायची बंदी आहे ना. पण पोरगा असलं तर तरी खर्च तेवढा. हां, पण पॅकेज वेगळं. फक्त डिलिव्हरी आमच्याशी कनेक्टेड हॉस्पिटलमध्येच करून घ्यायची. तर बोलू नका, पण त्या भाग्यवान ठिकाणी फक्त मुलगेच जन्माला येतात. अहो डॉक्टर साहेब, तेवढं लक नाही आमचं. आमच्या आईबापाचा तर हिच्यावरचा विश्वासच उडालेला आहे. आता शेवटचा चान्स आहे बस. मी काम करा ना, सोनोग्राफीला तुमच्या आईवडिलांना पण घेऊन या, त्यांचाही विश्वास बसेल. तसं चालतं का? अहो, एवढा खर्च केल्यानंतर काही चालतं. ठीक आहे, निघतो. बरं, काही ॲडव्हान्स? फक्त 25,000 कॅश. चांगला डॉक्टर भेटला. हिडीस माणूस निघाला. तू शोधला? तुम्ही शोधायला लावलात. ए माफ करा, मला जरा उशीर झाला. काय ते आमचं सोनोग्राफी मशीन जरा बिघडलं. नाही, काळजी करू नका, होईल दुरुस्त. तोपर्यंत बोलूयात आपण. हे माझे आई वडील. नमस्कार. नमस्कार. काय माझी, तुम्हाला कशासाठी म्हणे नातू हवा आहे? कशासाठी म्हणजे आता पोराला म्हातारपणाची काठी नको. आणि आजोबा तुम्हाला? 20 वर्षाची होईपर्यंत पोरीला वाढवायची आपण, आणि कमावती झाल्यावर पगाराची कौलं घालणार नवऱ्याच्या घरावर. वंशाला दिवा नको का डॉक्टर? आणि डॉक्टर, शेवटी पोराचा बाप आणि पोरीचा बाप फरक पडतोच. अहो, दोस्त लोक चेष्टा करतात, त्याला पोरीत होणार म्हणतात. अच्छा, म्हणून तुम्हाला मुलगा हवाय. अहो, सगळी कमाई का आता हुंड्यापायी खर्च करायची का? आमच्या दिरानं पुतणीच्या लग्नासाठी 8 लाख खर्च केले. आमच्या यांनी पोरीच्या लग्नासाठी 10 लाख खर्च केले. बघा म्हणजे मग आता काय झालं, सोन्याचा भाव आणि शेवटी इज्जतीचा सवाल असतो डॉक्टर. आणि पोरीसाठी लागणारे याच 10 लाखाचे 10 वर्षांनी 1 कोटी मिळतील. आणि मेल्यावर अग्नी कोण देणार? म्हणजे मेल्यावर तुमची अग्नी देण्याची सोय व्हावी म्हणून जिवंतपणी तुम्ही बायकांच्या आयुष्याची होळी करणार? आणि काय हो, तुम्ही असं काय मोठं कर्तृत्व गाजवलंय की तुमचं आडनाव पुढं नेणारा पुरुषच हवा? अहो, खरं तर जन्माला येण्याआधी नातीच्या गळ्याला नख लावणारे आजोबा म्हणून तुमचं नाव अख्ख्या घराण्यानं टाकून दिलं पाहिजे. महात्मा फुलेंना मूल नव्हतं, तरी सुद्धा त्या काळात त्यांनी दुसरं लग्न करायला ठाम नकार दिला. एवढंच कशाला, ज्योतिबांचा अंत्यविधी खुद्द सावित्रीबाईंनी केला. त्यावेळी 150 वर्षांपूर्वी महाराष्ट्राला असा आधुनिकतेचा वारसा देणाऱ्या पुरुषांचा वसा सांगणारे तुम्ही आम्ही आज हे असे दिवे लावतो. आणि काय व्हायचे, कोण म्हणाला तुम्हाला मुलगाच म्हातारपणची काठी असतो म्हणून? अहो, एकुलत्या एक मुलानं आईबापाला म्हातारपणी घराबाहेर काढल्याची किती उदाहरणं दाखवू, आणि लग्नानंतरही आईबापाला पंखाखाली घेतलेल्या किती कर्तबगार मुली दाखवू तुम्हाला. तरी सुद्धा आपण मुलगाच हवा या मानसिकतेचे गुलाम राहणार. हे असंच चालू राहिलं, मुलींचं प्रमाण हे असंच घटत राहिलं तर त्याचे दुष्परिणाम काय होतील याचा विचार केलाय का तुम्ही? पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार दर 1000 मुलांमागे फक्त 883 मुली असं प्रमाण आहे. फक्त 883. हो, असंच होत राहिलं तर उद्याचा समाज निरोगी कसा राहणार? हो डॉक्टर, आमच्याकडून पैसे घेता वर आम्हालाच उपदेशाचे डोस पाचता का? नाही, तुमच्यासारखे डॉक्टर तयार होतात म्हणून लोकांचं फावतं. दुर्दैवानं खरं आहे. वैद्यकीय सेवेला निव्वळ धंदा मानणारे आमचे काही डॉक्टर सुद्धा तुमच्या इतकेच जबाबदार आहेत या घृणास्पद प्रकाराला. नव्या तंत्रज्ञानाचा इतका विकृत उपयोग करणाऱ्यांच्या हातात बेड्याच पडायला पाहिजे, पण मी त्यांच्यापैकी नाही. मगाशी सोनोग्राफी मशीन बंद असल्याचं खोटंच सांगितलं मी तुम्हाला. हे तुमचे पैसे आणि ही फाईल. थांबा, निघालात कुठे? तुमच्यावर या क्षणी कायद्यानं कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला 5 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, कळलं? बसा.
तुम्हाला माहिती आहे 1987 साली प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी विरोधात कायदा करणारं आपलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं. तरी सुद्धा मुलींच्या संख्येतली घट कमी होईना म्हणून अनेक संघटनांनी जीवाचं रान केलं. 2000 साली जनहित याचिका दाखल करण्यात आली. सरकार आणि सर्वोच्च न्यायालयानं गांभीर्यानं या प्रश्नाची दखल घेतली आणि 2003 साली या कायद्यात दुरुस्ती करण्यात आलेली आहे. कोण आहात कोण हो तुम्ही? डॉक्टर का कार्यकर्ते? हं? डॉक्टरच आहे मी, पण भावना आणि बुद्धी शाबूत असलेला एक विवेकी माणूस सुद्धा आहे. हो, मी सुद्धा तुमच्यासारखाच कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी नवरा, कुणाचा तरी बाप आणि एका बहिणीचा भाऊ सुद्धा होतो. आजही तिचे लहानपणीचे फोटो पाहतो तेव्हा इतक्या स्वच्छंदीपणे जगणाऱ्या माझ्या बहिणीला मोठेपणी तिच्या नवऱ्याच्या इच्छेखातर झुरावं लागलं याच्यावर नाही बसत विश्वास माझा. अमरावतीला एका सुशिक्षित कुटुंबात दिलं होतं आम्ही तिचं लग्न लावून, पण तिच्या नवऱ्याच्या घराण्यात म्हणे मुलगाच नव्हता म्हणून सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट करून एकदा नाही 2दा तिला ॲबॉर्शन करायला लावलं. आम्ही विरोध केला असता म्हणून तिनं आम्हालाही अंधारात ठेवलं. पण दुसऱ्यांदा गर्भपात केल्यानंतर तिचं ते अर्भक ज्या गलिच्छ ठिकाणी फेकलं होतं ते सापडलं. चौकशी झाली, सगळ्यांची नावं जाहीर झाली, त्यात माझ्या बहिणीचंही नाव आलं. आणि सहनशक्ती संपलेल्या माझ्या बहिणीनं स्वतःचं आयुष्यच संपवून टाकलं. नाही, मी नाही करणार चाचणी. अगे यांच्या भयकाव्यात येऊ नको तू. बसाव तुम्ही. माझा गर्भाशय म्हणजे मुलाची वाट बघण्याची वेटिंग रूम वाटली होय तुम्हाला? मी नाही करणार चाचणी. हा, पर मी अबॉर्शन करणार. यात काही गैर नाही ना डॉक्टर? अजिबात नाही. अनिच्छेनं किंवा अनवधानानं होणारं मूल नको असेल तर गर्भपात करून घेण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार स्त्रीला आहे. हो, आपला विरोध सुरक्षित गर्भपाताला नाही, गर्भलिंग निदान चाचणीला आहे. आणि जर पोरगा असला तर? बाद झाली तुमची जडतरची भाषा. ऐका माझं, एक नाही चांगल्या 2-2 सोन्यासारख्या पोरी आहेत आपल्याला. हो, त्यांना शिकवू, त्यांना मोठं करू, त्यांच्या संगत जगू. अगदी खरं आहे तुमचं. अहो प्रवीण, आजचं जग हे कर्तृत्ववान व्यक्तींचं आहे, व्यक्तींचं. मग ती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष. लेक वाचली वाढली तर माणूस जागल. लेक वाचली वाढली तर माणूस जागल. बाई बोलली चालली नवा दिस उगवल. लेक वाचली वाढली तर माणूस जागल. स्त्री भ्रूण हत्या का होतात, या कशा कमी होऊ शकतील आणि मुलींची संख्या कशी वाढू शकेल याच्यासाठी अनेक डॉक्टर असतील, अनेक NGOज असतील, महाराष्ट्र सरकार असेल, यांच्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं की याच्यातून एकच मार्ग आहे की समाजात ह्या विषयावर चर्चा घडवून आणणं आणि समाज प्रबोधन आणि चर्चा याच्यातूनच हा प्रश्न सुटेल. मुलगा असू दे किंवा मुलगी, आम्हाला दोन्ही प्रिय आहेत आणि हे करण्यासाठी एक कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सगळेच आयोजित करतोय. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला स्त्री भ्रूण हत्येबद्दल किती राग आहे आणि हे बंद कसं करायचं आणि थांबवायचं कसं, याच्यासाठी मोठी हा व्यापक कार्यक्रम कॉलेजेसमध्ये घेतला जाईल आणि मला खात्री आहे की मोठ्या संख्येने महाराष्ट्राची युवा पिढी ह्याच्यात नक्कीच सहभागी होईल. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा जो जागर महाराष्ट्रात निर्माण होणार आहे त्याच्यातूनच या देशाला संदेश जाईल की मुलगा असू दे किंवा मुलगी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचा अभिमान आणि कौतुकच आहे. आपण राज्यामध्ये पुरोगामी विचारांचं राज्य, शाहू फुले आंबेडकरांचा विचार इथं प्रत्येक ठिकाणी रुजला गेलेला आहे, अशा प्रकारची भाषा करतो. परंतु सध्याच्या काळामध्ये एकंदरीतच मुलांचं आणि मुलींचं जर प्रमाण आपण बघितलं
तर त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला सगळ्यांना जाणवायला लागलेली आहे. स्त्रीभ्रूण हत्या ही कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबलीच गेली पाहिजे आणि हा विषय आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय जवळीकीचा आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून देखील ह्याच्यामध्ये आपण सर्वांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. केवळ मुलगाच हा आपला वारसदार असतो असं नाही, तर मुलगी ही सुद्धा आपली वारसदार असू शकते, आपल्या वंशाचा दिवा असू शकते आणि या देशाच्या उभारणीमध्ये सुद्धा काम करू शकते. 2011च्या जनगणनेच्या आकडे समोर येत असताना स्त्रीभ्रूण हत्यावर सगळ्यांचाच फोकस झालेला आहे. सगळीकडे याच्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने सुद्धा या प्रश्नाला गंभीरतेने घेतलेला आहे. यासारखे सर्व जे उपक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे असेल त्याच्यासाठी शासन सहकार्य करण्यासाठी तैयार आहे आणि त्यांच्या सहकार्य घेण्यासाठी शासनची तैयारी आहे. मेरा जो सोसाइटी है एक मैट्रिलिनियल सोसाइटी है जहाँ पे प्रॉपर्टी एक वुमन के थ्रू पास ऑन की जाती है और एक वुमन ही एक लड़की ही अपने पेरेंट्स के प्रॉपर्टी को इनहेरिट करती है. लेकिन जो अलग अलग हमारे भारत में सोसाइटीज़ है शायद उसमें हम ये डिस्क्रिमिनेशन देखते हैं और हमें ज़रूरत है कि अपना हम पूरा माइंडसेट चेंज करें. दहेज जो एक बहुत बड़ा कारण है फीमेल फीटरसाइड का, आज हर घर दहेज लेने से जो आप इनकार करेंगे अपने बेटों की शादी पे तो किसी बेटी के माँ बाप को दहेज देने की ज़रूरत नहीं होगी और बेटियों का दहेज का बोझ समझ के उनकी फीमेल फीटरसाइड नहीं होगी हमारे देश में. मी ज्या समाजाचा प्रतिनिधी आदिवासी त्याच्या ज्या घरात मुलगी जन्मली नाही ते घर अपवित्र मानतात. तिथं आपण मुलगा द्यावा की नाही असा विचार करतात. इतकं मुलीला जपलं जातं. मला वाटतं ही प्रवृत्ती ज्या राज्याच्या एका समाजात आहे ती सगळी राज्यभर आली तर मुली वाचवायचा उपक्रम फार सुंदर आणि चांगला होईल. खंत याचीच वाटते की या मुकलेल्या कळ्या ज्या आहेत त्यांची संख्या वाढवण्यामध्ये स्त्रियांचा पुढाकार आहे. तेव्हा स्त्रिया आधी जाग्या झाल्या पाहिजेत. सर्वच महिलांचं आर्थिक सामाजिक राजकीय सक्षमीकरण अतिशय गरजेचं आहे. याच्यासाठी ही जर पणती आपल्याला खऱ्या अर्थानं जपून ठेवायची असेल, सक्षम करायची असेल तर दोन्ही हातांनी त्याला आधार द्यायला पाहिजे. सुप्रियाताईंनी हे जे अभियान सुरू केले त्याच्यामागे केवळ राजकीय स्टंट नसेल, राजकारणासाठी याचा वापर होणार नसेल.